आज मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की नाही ती एका चोराची आहे. गोष्टीचं नाव आहे खरं बोलणारा चोर. तुम्ही म्हणाल बरं आहे ना तुम्हाला, चोर कधी खोटं बोलतात, नेहमी खरं बोलतात का? पण हा चोर मात्र खरं बोलणारा होता बरं का. त्याचं काय झालं, एक दिवस राजवाड्यामधून राजा रात्री आपल्या राज्यामध्ये कसं काय असतं, कोणी धिंगाणा घालत नाही ना, कोणी दारू बिरू पित नाही ना, कोणी अजून काही वाईट वागत नाही ना, असं बघण्यासाठी साधा वेश घेऊन बाहेर पडला होता. आणि एक चोर त्या वेळेला त्याला राजवाड्याजवळ येताना दिसला. कोण बरं हा माणूस आहे, हा तर आपण पाहिलेला नाही आहे, आपल्या राज्यातला नसावा. म्हणून त्याने त्याच्याजवळ जाऊन विचारलं, काय हो, रात्री काय करताय, इकडे कशाला आलायत, कुठल्या गावचे तुम्ही? तो चोर म्हणाला, हो किती प्रश्न विचारताय, मी हे गाव आहे ना त्याच्या पलीकडच्या गावातून आलो आहे. बरं मग इथे का आलायत? अहो मी चोर आहे, चोर. या गावामध्ये राजाकडे खूप संपत्ती आहे असं मी ऐकलं आहे. राजवाड्यातच आता चोरी करावी असं ठरवलं आहे मी. पण तुम्ही कोण आहात? राजा म्हणाला, मी पण चोरच आहे आणि मी पण चोरीच करायला आलो आहे. आपण दोघं मिळून चोरी करूया का? तो म्हणाला, चालेल, पण मला राजवाड्यातली माहिती नाही आहे काही. अहो राजा म्हणाला, मला माहिती आहे ना, मी इथं 2-3दा चोरी केली आहे. चला मी तुम्हाला आडवाटेने घेऊन जातो. आता तो काय राजाच होता, त्याला सगळे आडवाटा भुयारं सगळी माहितीच असणार की नाही राजवाड्याची. तो त्याला घेऊन गेला. आत 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 अंधाऱ्या रस्त्याने जात 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 ते खजिन्याजवळ आले. खजिन्याजवळ 2 पहारेकरी होते. राजा म्हणाला, पहारेकरी बघा पहारा करतायत, जरा वेळ थांबूया. ते दोघं गुपचूप अंधारात उभे राहिले. थोड्या वेळाने पहारा करून झाला, फेऱ्या घालून झाल्या. पहारेकऱ्यांनी इकडे तिकडे बघितलं, सगळीकडचे दिवे मालवले गेलेले होते. 2च दिवे जळत होते राजवाड्यावर. सगळीकडे एकदम शांत होतं. आता जरा वेळ बसूया असं म्हणून पहारेकरी बसले. जरा टेकून बसले. मग त्यांना हळूहळू झोप यायला लागली. मग ते पेंगायला लागले आणि मग गाढ झोपले. मग त्या पहारेकऱ्या, तो दुसरा चोर होता की नाही, त्या चोराने याला सांगितलं, हे बघ तू इथेच थांब, मी त्या पहारेकऱ्याकडची चावी घेऊन येतो. अरे पहारेकऱ्याकडे कशी चावी मागणार, हे मागायची असते का चावी, वेडपटेस का, थांब जरा तू. राजा हळूच पहारेकऱ्याजवळ गेला आणि त्याच्या कमरेला असलेल्या चाव्या त्याने त्याच्या नकळत काढल्या आणि खजिन्याचं दार उघडलं. आवाज न करता दरवाजा उघडला. 2 जण आत गेले. आत खूप खूप रत्न, माणकं, कितीतरी दागिने, खूप काही होतं. तो म्हणाला, इकडून चल. तिथे एक मोठी मखमली पेटी ठेवली होती आणि त्याच्यामध्ये 3 मोठे मोठे हिरे होते. चोर म्हणाला, चल आपण ही पेटी घेऊन जाऊ. तो पहिला चोर म्हणाला, नको नको, आपण 2घंच जण आहोत ना, आपल्याला 3 हिरे कशाला पाहिजेलेत, एक तू घे, एक मी घेतो, तिसरा राहू दे राजालाच. राजा म्हणाला, अरे मग आपली चोरी पकडली जाईल. पकडली कशी जाईल, आपण 2च हिरे चोरायचे, आपल्याला नको तिसरा. राजा म्हटला, बरं जाऊ देत. त्यांनी 2 हिरे घेतले, परत दार लावलं. ती किल्ली त्याच्या जवळ अशी खालीच ठेवली, कारण कमरेला कशी अडकवणार ना. आणि 2 जण पुन्हा त्या चोर दरवाजाने बाहेर पडले. आता हा चोर गेला आपल्या घरी, तो चोर गेला त्याच्या घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारखा दरबार भरला. राजा काही त्यांनी दाखवलं पण नाही की काय काल चोरी झाली का काय, काही सांगितलं पण नाही, काही बोलला पण नाही तो. आणि थोडा वेळ गेला. आता हा जो पहिला चोर होता का नाही, तो आता तो हिरा कोणीतरी विकत घ्यायला पाहिजे नाही का,
त्याच्याशिवाय पैसे कसे मिळणार? हिऱ्याचं नाही तर काय करणार? म्हणून तो गेला सोनाराकडे. सोनार म्हणाला, एवढा मोठा हिरा कुठला आला तुझ्याकडे? तू नक्कीच चोर असला पाहिजेस. म्हणून त्यांनी त्याला पकडून ठेवलं. राजाच्या शिपायांना निरोप पाठवला. त्यांनी त्याला पकडलं आणि तो दरबारात घेऊन गेले. दरबारात राजासमोर त्याला नेलं. राजा म्हणाला की काय झालं? तो म्हणाला, अहो ह्यानी हिरा चोरलाय. कुठला चोरलाय? बहुधा आपल्याचकडचा असावा असं सोनाराला वाटतंय. कुठं आहे तो हिरा? मग त्यांनी हिरा दाखवला. मग तो म्हणाला की एवढा मोठा हिरा तुझ्याकडं कसा आला? आता त्याला सांगायला लागलं. मग त्यांनी सांगितलं की मी राजवाड्यामध्ये चोरी केली आहे. म्हणे कशी काय केलीस? मग त्यांनी सगळं सांगितलं की मला दुसरा चोर भेटला होता. पण राजाचा आवाज ऐकल्यावर त्याला सारखं असं वाटायला लागलं की कालच्या चोराचा आवाज असाच होता. अरे च्छा, हा तर राजा आहे, तो तर चोर होता. जाऊ दे म्हणला, आपल्याला काहीतरी भास होत असेल. आणि मग त्यांनी सांगितलं की त्याच्या पहारेकरी तो झोपला होता, त्याच्याकडून चावी घेतली, सगळं सांगून टाकलं त्यांनी. मग राजा म्हणाला, पहारेकरी याला बोलवा. पहारेकरी आले. ते म्हणाले, छे, खजिना बंद आहे. आम्ही कालच रात्री बंद केला आणि आजही बंदच आहे, तो अजून कोणी नाही उघडला. बरं म्हणे, हा म्हणतोय तसं आत जाऊन बघा बरं, आतमध्ये हिऱ्याची पेटी आहे का? दोघं जण आत गेले. त्यांच्याबरोबर शिपाई पण गेला आतमध्ये. त्याने बघितलं तर मखमली पेटीमध्ये हिराच नव्हता. 3 हिऱ्यांची पेटी होती की नाही, तिसरा हिरा नव्हताच. तो परत आला, पेटी घेऊन आला आणि महाराज, खरंच ह्यातला तिसरा हिरा, 3 हिरे याच्यात होते ते नाहीच आहेत. म्हणजे तू 3 हिरे चोरलेस. तो म्हणाला, नाही, मी एक हिरा घेतला, त्या चोराला एक हिरा दिला, एक हिरा पेटीतच होता. ते म्हणले, असं कसं शक्य आहे? एक हिरा जाईल कुठे मग? बरं, तर दुसरा चोर कुठे तुला माहिती आहे का? तो म्हणला, नाही बुवा, मला नाही माहिती तो कुठे आहे ते. आणि मग राजाने आपल्या अंगरख्यातून हिरा काढला आणि म्हणाला, बघा, एक हिरा त्याच्याजवळ आहे, एक हिरा हा आहे. आता तिसऱ्या हिऱ्याचा चोर कोण हे शोधायला पाहिजे. मग राजाने खूप चौकशी केली. काय झालं होतं, पहारेकऱ्याच्या त्या खिशातली किल्ली खाली ठेवलेली होती की नाही, तेव्हा पहारेकऱ्याला संशय आला की आपण तर कमरेला अडकवली होती किल्ली आणि खाली कशा आल्या दुडगा. म्हणून त्यांनी पुन्हा तिजोरी उघडली, खजिना उघडला. तिथे काही हललेलं नव्हतं. पण तो घाबरला. म्हणला, असं नाही, काहीतरी झालं असलं पाहिजे. तो आत गेला. त्याने ती मखमली पेटी उघडून पाहिली तर त्यात एकच हिरा होता. अरे, खजिन्याचं दार तर बंद. आणि मग हिरे कसे गेले? त्याने प्रधानाला सांगितलं. प्रधानाकडे गेला तो आणि त्याला बोलावून आणलं आणि म्हणाला, असं असं झालं आहे आणि त्याच्यात एक हिरा शिल्लक आहे. ते म्हणले, अरे, 3 हिरे असताना एक हिरा कसा शिल्लक राहील रे? आपण असं करू, आपण दोघांनी तो घेऊ, मग आपण तो विकून त्याचे पैसे घेऊ आपण. म्हणून त्याने तो हिरा तिसरा घेऊन टाकला. आता राजाने सांगितलं की पहारेकरी, तिसऱ्या हिऱ्याचा शोध लागलाच पाहिजे. एक त्याच्याकडे आहे, एक माझ्याकडे आहे. आम्ही दोघंही खरंच बोलतोय, कारण आमच्याकडे हिरा आहे, आम्ही तो दाखवतोय. त्या अर्थी तिसरा हिरा तूच घेतला असला पाहिजेस. राजा म्हणाला, नाही नाही, मी तुला शिक्षा करणार, कारण पहारेकरी तू आहेस. मग त्यांनी प्रधानाचं नाव सांगितलं. प्रधानाला सगळे कबूल करावं लागलं. राजा म्हणाला, माझ्या गावचा, राज्याचा प्रधानच असा जर चोरी करत असेल तर तो खजिना कसा पुरेल? त्याने प्रधानाला शिक्षा केली आणि हा जो खरं बोलणारा चोर होता की नाही, त्याला प्रधानाच्या जागी बसवलं. खरं बोलण्याची त्याला चांगलं फळ मिळालं.